आज पुन्हा एकदा देवाच्या कृपेने दयेने रविवारच्या भक्तीमध्ये आपण सहभागी होऊ शकलो। देवाची स्तुती करूया। आणि मी देवाची स्तुती करीतो की देवाने आपल्याला ही संधी दिलेली आहे आणि देव आपल्याला अशा रीतीने त्याच्या वचनाकरवी आशीर्वादित करणार आहे, हा माझा विश्वास आहे। प्रार्थना करूया। पवित्र पवित्र सर्वसमर्थ आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करणारा महान पराक्रमी देवा प्रभू येशू ख्रिस्ता, पुन्हा एकदा आजच्या या शब्दाद्वारे तुझी स्तुती करण्याकरिता, तुझा जय जयकार करण्याकरिता आणि तुझ्या वचनाकडून समजून घेण्याकरिता, शिकण्याकरिता, वचनाकरवी आशीर्वादित होण्याकरिता तू आम्हाला ही संधी दिलेली आहे। आम्ही तुझे उपकार मानतो, तुझ्या नावाला बोलतो। सर्वशक्तिमान देवा, माझी प्रार्थना आहे आजचा संदेश ऐकणाऱ्यांकरिता, संदेश पाहणाऱ्यांकरिता, समजून घेणाऱ्यांकरिता प्रत्येकाला आजच्या संदेशाकरवी पुन्हा एकदा तू आशीर्वादित करावं, ही आमची प्रार्थना। पुढचा संपूर्ण वेळ आम्ही तुझ्या हातात सोपवून देतो। तुझ्या पवित्र आणि गोड नावात प्रार्थना केली म्हणून आहे, आमेन। सर्वांना ख्रिस्त प्रीतीत सलाम। आपण सर्व बरे आहात ना? होय, असायलाच पाहिजे, कारण आपण सर्व निर्माण करणाऱ्या जिवंत परमेश्वराचे लेकर आहोत। जर कुणाला बरं नसेल तर आपण त्यांच्याकरिता प्रार्थनासुद्धा करणार आहोत। आज विलास पाखरे दादा यांचे 2 गोष्टीकरिता मी अभिनंदन करीतो। प्रथम गोष्ट म्हणजे त्यांना ह्या मंडळीचे सभासद होऊन, अर्थात सेवाग्राम नॅझरीन चर्च या मंडळीचे, चर्चचे सभासद होऊन 34 वर्ष झाली। देवाची स्तुती करूया। मागेच आपण मंडळीचा 39वा वाढदिवस अप्रत्यक्ष रीतीने साजरा केलेला आहे आणि त्यांना 34 वर्ष झालेली आहेत सभासद म्हणून। देवाची स्तुती करूया। दुसऱ्या गोष्टीकरिता मी त्यांचं अभिनंदन करतो आणि ती म्हणजे मागच्या आठवड्यात शरद पवार विचार मंचच्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेच्या वर्धा जिल्हा अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली। त्याकरिता सुद्धा देवाची स्तुती असो व मी त्यांचे अभिनंदन करतो। प्रियांनो, आपल्या सर्वांच्या परिचयाचे माजी प्रांताध्यक्ष, माजी DS रेव्हरंड डॉक्टर PJ मेश्रामकर यांनी मंडळीला व मंडळीतील सर्वांना सलाम पाठविलेला आहे। पाखरे दादांच्या माध्यमातून माझे काही संदेशाचे व्हिडिओज त्यांच्याकडे पोहोचले आणि त्यांना आनंद झाला। त्यांनी त्याकरवी त्या व्हिडिओला पाहून त्यांना वाशिमची आठवण झाली। सध्या मेश्रामकर साहेब बिहार या ठिकाणी, बिहारची राजधानी पटना या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या मुलीकडे ते राहत आहेत। ते बोलताना म्हटले की देवाची इच्छा असल्यास आपल्या या मंडळीला भेट देण्याची त्यांची इच्छा आहे। तुम्हाला आठवत असेल 2012मध्ये आपल्याकडे ते येऊन गेले होते। सेवाग्राम मंडळीकरिता ते प्रार्थना करिता अशा रीतीने त्यांनी मला सांगितलं। त्यांच्याकरिता आपण प्रार्थना करावी अशा प्रकारे त्यांनी विनंती केलेली आहे आणि निश्चित संदेश झाल्यावर, अर्थात संदेशाच्या शेवटी आपण प्रार्थना करीत असतो आणि त्यांच्याकरता सुद्धा आपण प्रार्थना करूया। विलास पाखरे दादा, सिस्टर इर्शिद, अशोक नाटेकर, शीला नाटेकर व ब्रदर विनय गवडी यांची डॉक्टर PJ मेश्रामकर यांनी आठवण काढली व त्यांनी सर्वांना सलाम सांगितलेला आहे। रेव्हरंड डॉक्टर PJ मेश्रामकर सर हे माझे प्राचार्य, प्रोफेसर, पाळक, DS, काउन्सिलर राहिलेले आहेत। माझं लग्न त्यांनीच लावलं। संदेश कशा प्रकारे तयार करायचे, कशा प्रकारे संदेश द्यायचे व त्या संदेशाला फाईल्समध्ये कशा प्रकारे व्यवस्थितपणे ठेवायचं हे त्यांनीच मला शिकविलेलं आहे। त्यांनी शिकविलेले, त्या काळात शिकविलेले आजही 2 विषय माझ्याजवळ आहेत, थिओलॉजी आणि प्रीचिंग होमेलेटिक्स। आता सुद्धा
मला त्या दोन्ही विषयाच्या नोट्सची मदत होत असते. देवाची स्तुती असो त्यांच्या उत्तम मार्गदर्शनाकरिता. सोबतच सुधा मॅडम यांचे सुद्धा आभार मानतो. त्या आम्हाला इंग्लिश विषय शिकवत होत्या. आम्हा विद्यार्थ्यांना आईप्रमाणे प्रेम दिलं व त्यांनी सांभाळले, म्हणून मी त्यांच्याकरिता सुद्धा देवाची स्तुती करीतो. मेश्रामकर सर आणि सुधा मॅडम, आपण हा संदेश पाहत असाल तर मी आपणास सलाम करीतो. आपले खूप खूप आभार मानतो. आपणाकरिता देवाची स्तुती करीतो. एवढंच नाही, अतुल, सुनीता व लेकरांना सलाम. सोनू व तिचे मिस्टर व मुलीला सुद्धा सलाम. सेवाग्रामला जरूर या. मोस्ट वेलकम. थँक्यू. देवाची स्तुती असो. प्रियानो, दिनांक 12 जुलै 2020ला आपल्या चर्चच्या ग्रुपवर एक पोस्ट टाकलेली होती. मंडळीतील सर्व सभासदांकरिता विशेष बक्षीस योजना अशा प्रकारचं टायटल होतं. आणि ती बक्षीस योजना 19 जुलैपासून मी सुरू करणार होतो, पण टेक्निकल प्रॉब्लेममुळे ती काही शक्य झालं नाही. ती योजना दिनांक 9 ऑगस्ट 2020 पासून अर्थात पुढच्याच रविवारपासून सुरू होईल. आणि त्यामध्ये जो वेळ दिलेला होता 10 ते 11, त्या वेळेमध्ये बदल करण्यात आलेला आहे. रविवारी जी काही गाईडलाईन दिलेली आहे त्या व्हॉट्सअप मेसेजमध्ये गाईडलाईन क्रमांक 2मध्ये त्यामध्ये 10 ते 11 ही वेळ लिहिली होती. आता नवीन वेळ या ठिकाणी मी तुम्हाला कळवित आहे आणि ती वेळ राहील रविवारी सकाळी 8 वाजेपासून तर दुपारी 5 वाजेपर्यंत. आणि त्यामध्ये प्रश्न विचारण्यात येईल प्रत्येक संदेशाच्या सुरुवातीला. आणि त्या संदेशात विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला संदेशातच मिळेल. आणि मग त्याचं उत्तर ऐकल्यानंतर सकाळी 8 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंतच्या ह्या वेळेमध्ये तुम्हाला पाठवायचं आहे. आणि मग ते कुणाला बक्षीस मिळेल ते तरुण संघाकडून ते आपल्याला प्लॅनिंग करून कळविणार आहे. फक्त रविवारी, कारण हे की 5च्या नंतर तरुण संघाची सभा असते, तेव्हा ते बक्षीस चिठ्ठ्या काढण्यास ते मदत करणार आहेत. आणि जो रिझल्ट आहे तो रिझल्ट दर सोमवारी तुम्हाला कळविण्यात येईल. यावेळेस आजच्या संदेशाकरिता मी वचन वाचतो आणि एक वचन वाचतो. एक वचन आहे आणि ते वचन म्हणजे उत्पत्तीचा 14वा अध्याय आणि 20वे वचन. त्यामध्ये म्हटलेलं आहे, ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य. तेव्हा अब्रामाने त्याला अवघ्याचा 10वा भाग दिला. तेव्हा अब्रामाने त्याला अवघ्याचा 10वा भाग दिला. पुन्हा एकदा प्रार्थना करूया देवाच्या वचनाकरिता. परमपवित्र, सर्वसमर्थ, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करणारा महान पराक्रमी देवा, हजारो वर्षापूर्वीचं हे वचन आहे, आम्ही वाचलेलं आहे. हे जिवंत आहे, पवित्र आहे, आशीर्वादित आहे. आणि या वचनावर मनन करीत असताना, चिंतन करीत असताना तू पुन्हा एकदा आम्हाशी बोल, आम्हाला आशीर्वादित कर आणि त्याकडून तुझं गौरव होऊ दे. आम्ही सर्व काही तुझ्या हातात सोडून देतो. आमचं मन, आमचं लक्ष विचलित होऊ देऊ नको, तुझ्या वचनाकडे लागू दे. आणि हे वचन आमच्या अंतःकरणाला स्पर्श करणारं, आशीर्वाद देणारं व्हावं ही आमची प्रार्थना. आमचं धन्यवाद अर्पण ख्रिस्त तुझ्या पवित्र आणि गोड नावात प्रार्थना केली म्हणून आहे. आमेन. तर प्रियानो, आपला मुख्य विषय आहे बायबल आधारित विश्वासाचं प्रतिफळ. आणि ह्या विषया अंतर्गत आपण पाहत आहोत. आणि आजचा जो विषय आहे, मुख्य विषयाला आहे धरूनच जो मालिका आहे, त्या मालिकेमध्ये जे सिरीज आहे आणि त्यामध्ये आजचा जो विषय आहे तो विषय आहे बायबल आधारित विश्वासामुळे अब्राहामाला दशांश देण्याची संधी मिळाली. अर्थात अब्राहम गॉट अपॉर्च्युनिटी टू ऑफर टाइट्स टू द प्रीस्ट. हे बायबल आधारित विश्वासाचं 8वं प्रतिफळ आहे. आपण 7 पाहिलेले आहे आणि हे 8वं आहे. आता ह्यामध्ये आपण वाचलेलं आहे, अब्राहामाने अवघ्याचा 10वा भाग दिला. मोशेचे नियमशास्त्र अस्तित्वात येण्यापूर्वीच देवाला अर्थात देवाचे याचकांना दशांश देण्याची पद्धत होती.
समजा ही पद्धत नसती तर अब्रामने मग मल्कीसदेक याजकाला दिलंच नसतं. म्हणजे अब्रामाच्या पूर्वी लोकांना दशांश पद्धत माहीत होती. मग जर त्याच्याही अगोदर जर म्हटलं तर आपल्याला नोहाचं नाव दिसतं. मग नोहाला सुद्धा माहीत होती आणि नोहा सुद्धा दशांश देत होता. मग नोहाच्या अगोदरही पूर्वीचं जर आम्ही पाहिलं अनेक नावं आहेत, पण प्रमुख नाव जर घेतलं तर मग आम्हाला आदाम दिसतो आणि आदाम सुद्धा दशांश देत होता, देत असेलच निश्चित. आता कोणी म्हणेल कुठं लिहिलेलं आहे का, दाखवा. प्रियानो, सर्वच बारीक सारीक गोष्टी बायबलमध्ये लिहिलेल्या नाहीत, तरी त्या होऊन गेलेल्या आहेत त्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे आम्हाला बायबलवर विश्वास ठेवावाच लागतो. आदामाच्या दोन्ही लेकरांनी अर्थात काईन आणि हाबेल या दोघांनी देवाला अर्पणे दिली. देवाने काय स्वीकारलं व काय स्वीकारलेलं नाही ही बाब वेगळी आहे. हे लक्षात येते की आदाम व हव्वा हे देवाला देत होते, मग ते अर्पण असेल किंवा मग 10वा भाग असेल. मग आता प्रश्न या ठिकाणी अशा प्रकारे निर्माण होतो की आदाम आणि हव्वा ह्यांना कुणी सांगितलं? निश्चित देवानेच सांगितलं आणि हे सत्य आपल्याला स्वीकारावं लागेल, नाकारता येत नाही. हे निर्विवाद सत्य आहे. स्वतः देव दान आणि दशांश याविषयी किंवा अर्पणाविषयी त्याने आदामाला सांगितलेलं आहे. आदामाशी तो बोललेला आहे. देवाने आदामाला सांगितलं म्हणजे ती काय ठरली? आज्ञा. देवाने बोललं, देवाने म्हटलं, देवाने सांगितलं म्हणजे ती आज्ञा आहे. आणि तीच आज्ञा आम्हाला अब्राम पालन करीत असताना, फॉलो करीत असताना दिसत आहे. प्रथमच बायबलमध्ये प्रथमच दशांश देण्याचा जो उल्लेख आहे तो उल्लेख उत्पत्ती 14 आणि 20 या वचनामध्ये आपल्याला आढळून येतो. मग या ठिकाणी ज्यावेळेस अब्रामाने मल्कीसदेक याजकाला 10वा हिस्सा दिला, दशमांश दिला, मग त्यावेळेस त्याच्याजवळ काय होतं? त्यावेळेस अब्राम त्या 4 राजांना मारून जी काही लूट त्याच्यासोबत होती ते घेऊन तो चाललेला असताना आणि ती जी लूट होती त्यामधून मग तो मल्कीसदेक याजकाला 10वा भाग देतो. द मॅकआर्थर स्टडी बायबल यामध्ये अशा रीतीने म्हटलेलं आहे, 1/10 ऑफ द बेस्ट, उत्तमातलं उत्तम ते देवाला दिलं, अशा रीतीने म्हटलेलं आहे. अब्रामाजवळ ती लूट म्हणजे त्याचे उत्पन्न होते आणि त्या लुटीमधली उत्तम जी लूट असेल ती त्याने मल्कीसदेक याजकाला 10वा भाग म्हणून दिलेला आहे. प्रियानो, पहिली गोष्ट या ठिकाणी आमच्या लक्षात येते ती म्हणजे की देवाला उत्तमातल्या उत्तम गोष्टींचा 10वा भाग देणे. 10वा भाग देणे, पण ते उत्तमातलं उत्तम अशा प्रकारचं आहे. कारण आपण कुणाला देत आहोत? सर्वसमर्थ देवाला देत आहोत. कदाचित ती वस्तू असेल, कदाचित शेतातलं उत्तम पीक असेल, कदाचित तुमच्या सॅलरीमधून तो 10वा भाग असेल, मानधनामधून तो 10वा भाग असेल, तुम्हाला मिळणाऱ्या पेन्शनमधून तो 10वा भाग असेल, तुमच्यात असलेले बेस्ट एक्सलेंट किंवा अशा प्रकारचे टॅलेंट्स असतील, तुमच्याजवळ असलेला बेस्ट एक्सलेंट अशा प्रकारचा आवाज असेल, तुमचा बेस्ट परफॉर्मन्स असेल, आणि कुणाकरिता? देवाकरिता. प्रियानो, तुम्ही विश्वास ठेवल्यामुळे देवाने ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. वी मस्ट रिअलाइज दॅट गिव्हिंग शुड नॉट बिकम ऑब्लिगेशन, बट इट शुड बी अपॉर्च्युनिटी. इट शुड बी जॉयफुल गिव्हिंग. आणि होय प्रियानो, दुसरी गोष्ट या ठिकाणी आमच्या लक्षात येते की देवाला दान किंवा दशांश देणे ही उपलब्ध झालेली संधी आहे, बर्डन नाही. प्रियानो, अब्राम सृष्टी निर्माण करता व आशीर्वाद देणारा पिता परमेश्वर, त्याला विश्वासाचा पिता अब्राम मल्कीसदेक याजकाच्या माध्यमातून 10वा भाग देतो. अब्रामासोबत अनेक लोक होते, पण त्यांना
10वा भाग देण्याची संधी नव्हती. संधी कोणाला मिळाली? अब्राहामाला मिळाली. प्रियांनो, देवाला देणे हे बर्डन आहे असं प्लीज समजू नका. तर ही एक उत्तमातली उत्तम संधी आहे, अपॉर्च्युनिटी आहे. अशा प्रकारे तुम्ही विश्वास ठेवा. ती संधी पुन्हा पुन्हा येत नाही. कदाचित काही लोकांनी विचार केला असेल की आम्ही मागच्या कधीतरी दशांश दिलं असतं, पण मग तो रविवार किंवा तो दिवस पुन्हा येणार नाही, निघून गेली ती संधी, निघाली. प्रियांनो, संधी उपलब्ध होणे म्हणजे आशीर्वाद आहे. प्रेषितांची कृत्ये याचा 20वा अध्याय आणि 35 या वचनानुसार, प्रेषित 20 आणि 35 या वचनानुसार ते आशीर्वादच आहे. आणि त्यामध्ये खूप सुंदर अशा प्रकारचं वचन त्या ठिकाणी आहे. आणि त्यात म्हटलेलं आहे, सर्व गोष्टीत मी तुम्हाला कित्ता घालून दाखविली आहे की तसेच तुम्ही श्रम करून दुर्बळांना सहाय्य करावे आणि घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे. काय म्हटलंय? घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे. असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी. आणि होय प्रियांनो, घेण्यापेक्षा देणे यात धन्यता आहे. इंग्लिश बायबल आणि NIV बायबलमध्ये म्हटलेले, इट इज मोर ब्लेसेड टू गिव्ह दॅन टू रिसीव्ह. किती सुंदर अशा प्रकारचं वचन आहे. होय प्रियांनो, या भूतलावर, या सृष्टीवर देवाला मागणारे जास्त लोक आहेत. जो तो देवाला मागत आहे, देवा दे दे, मागत आहे मागत आहे मागत आहे. या वचनात देवाकडे मागणाऱ्यांपेक्षा देवाला देणाऱ्या व्यक्तीला आशीर्वादित म्हटलेलं आहे. होय, घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे. इट इज मोर ब्लेसेड टू गिव्ह दॅन टू रिसीव्ह. प्रियांनो, आशीर्वादाची डेफिनेशन, आशीर्वादाची व्याख्या या ठिकाणी बदलून गेलेली आहे. आशीर्वादित व्हायचं असेल तर बायबलनुसार देवाला द्या, देवाला दान द्या, देवाला दशांश द्या, देवाला उत्तमातल्या उत्तम गोष्टींचा सुद्धा 10वा भाग द्या व आशीर्वादित व्हा. तिसरी गोष्ट, देवाला दशांश दिल्याने आपल्या घरात, आपल्या जीवनात काहीही आणि कधीही कमी पडत नाही. देवाला दशांश दिल्याने आपल्या घरात, आपल्या जीवनात कशाचीही आणि कधीही कोणत्याही गोष्टीची उणीवता, कमतरता भासत नाही, पडत नाही. मलाकी 3:10 सर्वांचं पाठांतर, सर्वांना माहिती आहे. मलाकी 3:10 नुसार अशा रीतीने म्हटलेले, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा. म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही, एवढा आशीर्वाद तुमच्याकरिता वर्षितो की नाही, याविषयी काय माझी प्रतीती पहा. काही ठिकाणी प्रचिती हा शब्द आहे. काही वेळेस हिंदी भाषेत चर्चा करताना लोक अशा रीतीने म्हणतात, खुदा जब देता है तो छप्पर फाड़ के देता है. प्रियानो, ते तर छप्परच म्हणतात. बाइबल सांगतं, अरे छप्पर क्या, ऊपर वाला कहता है, परमेश्वर कहता है, मैं तो आसमान को चीर के आशीष देने वाला परमेश्वर. जर अशा प्रकारचा महान देव आपल्या सोबत आहे तर प्रियानो, आपल्याला कोणत्याही गोष्टीची उणीवता भासू नये. आपल्याला चिंता करण्याची गरज नाही, आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, आपल्याला भीती बाळगण्याची गरज नाही. आणि तसं जरी घडलं तरी मी 100% तुम्हाला सांगत आहे, देव आपली गरज पूर्ण करणार, म्हणजे करणारच, कारण त्याने ते प्रॉमिस केले. चौथी गोष्ट, दशांश देण्याद्वारे सर्वांना सर्वत्र आशीर्वाद पोहोचतो. होय प्रियांनो, बऱ्याचदा आम्ही मलाकीचं 3:10 वाचतो, पण दशांशा संबंधात बोलत असताना मलाकी 3:11 आणि 12 हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत.
आणि 3, 11 आणि 12 मध्ये काय म्हटलेलं आहे मी तुमच्याकरिता वाचत आहे. मलाकी 3, 11 आणि 12 मध्ये यामध्ये म्हटलेलं आहे, तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणाऱ्यास मी तुम्हासाठी धमकावीन. तुमच्या बागेतील द्राक्षलतांचे फळ अकाली गळणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. सर्व राष्ट्रे तुम्हाला धन्य म्हणतील, कारण तुमची भूमी मनोरम होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मलाकी 3, 11 आणि 12. प्रियानो, दशांश देण्याचा आशीर्वाद फक्त आपल्या कुटुंबापर्यंतच मर्यादित राहत नाही, तर या 11 आणि 12 वचनावरून हे दिसत आहे की आपण दशांश दिल्यामुळे शेतकऱ्यांचे जे शेत आहेत त्या शेतामध्ये जे पीक आहे त्या पिकापर्यंत आशीर्वाद पोहोचतो आणि त्या पिकांना कीड लागत नाही. जर लागणारी कीड असेल किंवा अळी असेल, काय असेल, तर जिवंत परमेश्वर आपण दशांश दिल्यामुळे त्यांना मारतो, धमकावतो. अशा प्रकारचे अभिवचन आहे. कधीतरी विचार केला का? विचार करा निश्चित. प्रियानो, दशांश देण्याद्वारे शेतीत भरपूर पीक येते, आलेले पीक नष्ट होत नाही. अशा प्रकारे हे वचन आम्हाला सांगत आहे. तुमच्या बागेतील द्राक्षलतांचे फळ अकाली गळणार नाही, अशा रीतीने देव म्हणतो. आलेले पीक नष्ट होत नाही, अकाली गळून पडत नाही. दशांश देणाऱ्या लोकांना भूमी मनोरम दिसते. ते राष्ट्र समृद्ध राष्ट्र म्हणून गणले जाईल. कारण या ठिकाणी म्हटलेलं आहे, सर्व राष्ट्रे तुम्हाला काय म्हणतील? धन्य म्हणतील, कारण तुमची भूमी मनोरम होईल. कुणाला? दशांश देणाऱ्या लोकांच्या, त्या देशाला, राष्ट्राला, त्या लोकांना. प्रियांनो, जगामध्ये गुगलवर मी सर्च करीत असताना मला अशा रीतीने आढळलं की जगामध्ये 195 देश आहेत आणि या 195 देशापैकी जर प्रश्न निर्माण केला की ह्या 195 देशापैकी कोणता देश आशीर्वादित आहे, निश्चितच इस्रायल राष्ट्र एक आशीर्वादित राष्ट्र आहे, आशीर्वादित देश आहे. कारण ते राष्ट्र व लोक देवाला देवाचा 10वा भाग नियमितपणे देत असतात. आपल्या देशाचे शेतकरी इस्रायल देशामध्ये शेती तंत्रज्ञान जाणून घेण्याकरता, शिकण्याकरता जातात. याचाच अर्थ की भारताने सुद्धा ओळखलेला आहे की 195 देशात इस्रायल देश हा धन्य देश आहे. इस्रायल देश हा आशीर्वादित देश आहे. प्रियानो, हे थोडक्या वेळात, म्हणजे काही वेळामध्ये आपण हा एक दशांश संबंधीचा एक थोडक्यात एक अभ्यास आपण पाहिलेला आहे. दशांश संबंधात खूप काही आपण लिहू शकतो, बोलू शकतो आहे, पण या ठिकाणी वेळेअभावी एक छोटासा अभ्यास या ठिकाणी आपण पाहिलेला आहे दशांश संबंधात. हा झाला दशांशाचा अभ्यास. अभ्यासासोबतच अनुभव असणे सुद्धा खूप महत्त्वाचं. अभ्यास आहे आणि अनुभव नाही, मग त्याला काही अर्थ नाही. दशांशाद्वारे अमर्यादित आशीर्वादांचा अनेक उदाहरणं आहेत. जास्त नाही, काही उदाहरणं आज मी तुम्हासमोर ठेवणार आहे आणि निश्चित या उदाहरणाकरवी तुम्ही आशीर्वादित होणार आणि माझी खात्री आहे की देवाला देण्याकरता अजून तुम्हाला प्रेरणा मिळेल, अजून तुम्हाला उत्तम मार्गदर्शन मिळेल. प्रियांनो, कदाचित तुम्ही पाहिलं असेल, सहर्ष दशांश देणारे हे पुस्तक आहे आणि आपल्या चर्चच्या लायब्ररीमध्ये सुद्धा 4-5 कॉपीज आहेत. माझी खात्री आहे की मंडळीतील प्रत्येक कुटुंबाकडे हे पुस्तक असेल. ह्याचं लेखक आहे रेव्हरंड फ्लेचर स्प्रूस आणि अनुवादक आहे रेव्हरंड सुरेशजी बोर्डे. आणि ज्यावेळेस रेव्हरंड PL मानमोठे हे प्रांताध्यक्ष होते नागपूरमध्ये असताना त्यांनी हे पुस्तक प्रिंट केलेलं आहे. आणि ह्या पुस्तकामध्ये दशांशासंबंधात बऱ्याच गोष्टी आहेत. 6 प्रकरणं आहेत आणि मी तुम्हाला एनकरेज करेल, मी तुम्हाला आव्हान करेल की निश्चित माझा संदेश ऐकल्यानंतर हे पुस्तक तुमच्या घरी कुठं असेल तुम्ही शोधा आणि वाचा. आणि जर नसेल तर चर्चच्या लायब्ररीमध्ये आहे, चर्चच्या लायब्ररीमधून तुम्हाला वाचायला मिळेल. आणि यामधून मी एक प्रसिद्ध नावाविषयी वाचत आहे. तुम्हाला माहीत आहे कोलगेट, पण त्याचं अगोदरचं नाव आहे विल्यम कोलगेट.
आणि कोलगेटचं प्रॉडक्ट किंवा उत्पादन माझी खात्री आहे की प्रत्येकाच्या घरात आहे आणि त्याविषयी या ठिकाणी थोडक्यात लिहिलेलं आहे. अशा रीतीने म्हटले, विल्यम कोलगेट हे प्रथम एका साबणाच्या कारखान्यात काम करीत होते. पहिला पगार मिळताच त्यांनी दशांश दिला. त्यांची प्रगती जलद रीतीने होऊ लागली. याच व्यापारामध्ये ते भागीदार झाले व थोड्याच अवधीत त्या कारखान्याचे मालक झाले. त्यांचे उत्पन्न वाढले व दशांश देण्याचे प्रमाण सुद्धा वाढत गेले. प्रथम 1 दशांश, 2 दशांश, नंतर 3, त्यानंतर 5 व शेवटी सर्व उत्पन्न परमेश्वराच्या भांडारात देऊ लागले. ज्या वस्तूंवर त्यांचे नाव आहे त्या म्हणजे टूथपेस्ट, साबण, सुवासिक तेल, पावडर आणि अनेक अशा प्रकारचे प्रोडक्ट आहेत जे कोलगेट या नावाने विक्री होत आहेत. सुरुवात प्रियानो दशांशाद्वारे. पहा कुठल्या ठिकाणी दशांश टाकण्यात आलं आणि त्या दशांशाचा आशीर्वाद कुठल्या कुठल्या घरापर्यंत पोहोचलेला आहे. आणि म्हणूनच मला हे वचन खूप आवडतं. कुठलं? मलाकी 3:12 मध्ये म्हटलेले, सर्व राष्ट्रे तुम्हाला काय म्हणतील? धन्य म्हणतील. होय, कोलगेटचं जे प्रॉडक्ट आहे संपूर्ण जगामध्ये अनेक राष्ट्रामध्ये पोहोचलेले आणि त्यांच्या जीवनाची ही जी गोष्ट आहे अनेक लोकांनी ऐकलेली आहे आणि आशीर्वादित झालेली आहे. प्रियानं, माझ्या स्वतःच्या जीवनाविषयी मला सांगायला आवडेल. दशांश देण्यासंबंधात मी 1986 पूर्वी दशांश देत नव्हतो. नॅचरल बायबल कॉलेज वाशिम या ठिकाणी मी ट्रेनिंगला असताना मंडळीचे पालक रेव्हरंड डॉक्टर PJ मेश्रामकर सर यांनी गावातील चर्चमध्ये सप्टेंबर 1986च्या सप्टेंबरमध्ये दशांशावर संदेश दिला आणि त्याकरी मला कळालं की दशांश देणे हे बिब्लिकल आहे, चर्च ट्रॅडिशन्स नाही. आणि मग तशा संदेश ऐकत असतानाच मी देवाला वचन दिलं की काही घडले तरी किंवा उपवासी राहावं लागलं तरी मी देवाला दशांश देणार म्हणजे देणार. बायबल कॉलेजमध्ये असतानाच मला बायबल कॉलेज शिकत असताना आम्हाला त्या दिवसामध्ये महिन्याचे 7 रुपये स्टायपंड मिळत होतं. दशांशाचा हिशोब लावला तर फक्त 70 पैसे होता. देवाला दशांश म्हणून 70 पैसे देणे माझ्या बुद्धीला पटले नाही आणि मग मी ऑफरिंग ऐवजी किंवा जे दान टाकतात त्याच्या ऐवजी 1 रुपया, 70 पैसे नाही, 1 रुपया दशांश म्हणून मी टाकण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबर 1986च्या प्रथम रविवारी मी माझ्या जीवनात प्रथमच 1 रुपया दशांश दिला. प्रियानो, 2 महिन्यानंतर मला की 3:10चा अनुभव घेण्याची मला संधी मिळाली. मेश्रामकर सरांच्या ऑफिसमध्ये माझ्या नावाने एक बंद लिफाफा पॉकेट आला. कॉलेजच्या नियमाप्रमाणे त्यांनी तो लिफाफा उघडून पाहिला आणि त्या लिफाफ्यामध्ये एक 150 रुपये व पत्र होतं. इंडिया कॅम्पस क्रुसेड फॉर ख्राइस्टचे नॉर्थ इंडियाचे रिजनल डायरेक्टर त्यांनी ते पत्र पाठवलेलं होतं. त्यांनी मला मदत पाठवली होती. सरांनी कान उघाडणी सुद्धा केली. मदत मागवायची नाही अशी सूचना सुद्धा त्यांनी केली. तो लिफाफा दिला. सरांच्या दटावण्यापेक्षा देवाने वचन पूर्ण केल्याचा जो आनंद होता तो आनंद गगनात मावेनासा अशा प्रकारचा होता. मी कुणालाही मदत मागितलेली नसताना देवाने ती मदत मला केलेली होती. एवढंच नाही, मग ही गोष्ट मी बायबल कॉलेजच्या चॅपलमध्ये त्याच दिवशी बहुतेक त्याच दिवशी संध्याकाळी चॅपलमध्ये मी शेअर केली, सांगितली की देवाने कशा रीतीने दशांश दिल्यानंतर हा आशीर्वाद दिला आहे. आणि हे ऐकल्यानंतर चॅपलमध्ये साक्ष झाल्यावर बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्टायपंडमधून चर्चमध्ये दशांश टाकणे सुरू केले. विचार करा की दशांश हे कशा प्रकारे आशीर्वादित आहे. प्रियानो, दशांशाचा आशीर्वाद हा केवळ ख्रिस्ती लोकांपुरताच मर्यादित नाही. मला तुम्हाला जिवंत उदाहरण सांगू द्या की जो कुणी जगातील कुणी व्यक्ती असो, जरी ती व्यक्ती बाप्तिस्मा घेतलेली नसेल, पण कुणीही असो त्या व्यक्तीने जर देवाच्या भांडारात दशांश जर टाकलं तर त्याला आशीर्वाद मिळतो.
वाशीमध्ये असताना 1989ची घटना आहे. प्रवीण इटाड नावाचा एक मुलासोबत माझी ओळखी झाली. माझ्या रूमवर तो येणे जाणे करीत असे. तो इलेक्ट्रिक फिटिंगचं रोज मजुरीने काम करीत होता. कधी कधी त्याला कामच मिळत नव्हतं. काही वेळेस मीच त्याला मदत करीत होतो. काम नसल्यावर जास्तीत जास्त वेळ माझ्याचकडे तो घालवत होता. अशा वेळेस मी त्याला एक बायबल दिलं व वाचायला सांगितलं. आता त्याला लहानपणापासूनच वाशीमध्ये होतं. त्याला येशू माहीत होतं, बायबल माहीत होतं, ख्रिस्ती लोक माहीत होतं आणि ख्रिश्चन दवाखाना त्याला माहीत होता. पण येशूच्या आशीर्वादाचा त्याला काही अनुभव नव्हता. प्रार्थना करायला तो विनंती करायचा, सांगायचा, पण त्याचा विश्वास नव्हता. मग एक दिवस बोलत असतानाच मी त्याला मलाकी 3:10 या वचनाने सांगितलं आणि त्याला समजावलं. त्याला काही टूल्स घेण्याकरिता मी काही रुपये दिले. त्याच्याजवळ टूल्स नसल्यामुळे त्याला कोणी काम पण पाहिजे तसं देत नव्हतं. काम मिळावं म्हणून मग प्रार्थना केली, टूल्सवर प्रार्थना केली. त्याने प्रॉमिस केलं की तो त्याच्या मिळकतीचा 10% जो असेल, 10% जो होईल तो चर्चमध्ये टाकेल. आणि प्रियानो, प्रॉमिस केल्याच्या 3ऱ्याच दिवशी त्याला काम मिळालं आणि तेही 5,000 रुपयाचं काम त्याला मिळालं. त्याने प्रामाणिकपणे ते काम 2-4-5 दिवसात त्याने संपवलं केलं आणि त्याला जे काही मिळाले 5,000 रुपये, त्या 5,000 रुपयाचं त्याने दशमांश टाकलं. प्रथमच त्याच्या जीवनात त्याने चर्चमध्ये दशमांश टाकलं आणि दशमांश अर्थात दशांश टाकल्याच्या 2ऱ्याच दिवशी त्याला 30,000 रुपयाचं इलेक्ट्रिक फिटिंगचं एका घराचं नवीन बिल्डिंगचं त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालं. आणि त्या घटनेमुळे तो मग बायबल वाचू लागला, विश्वासात वाढला. मी बँगलोरला गेल्यामुळे त्याचा बाप्तिस्मा होऊ शकला नाही, याची खंत मला नेहमीच राहील. प्रियानो, मला मोठ्या आनंदाने व अभिमानाने सांगावेसे वाटत आहे की माझ्या मंडळीमध्ये 80% सभासद त्यांच्या मिळकतीचा पूर्ण दशांश टाकतात. या लॉकडाऊनच्या काळात सुद्धा बरेच सभासद ऑनलाईन पद्धतीने बँक अकाउंटमध्ये दशांश जमा करीत आहेत. काही सभासद घरी आणून देतात, काही सभासद भेटीला गेल्यावर कॅशमध्ये व चेकमध्ये सुद्धा दशांश देत आहेत. आमच्या मंडळीला व मंडळीतील सर्व कुटुंबाला मलाकी 3:10ची प्रचिती आलेली आहे. प्रियानो, देवाने सर्वच कुटुंबांना आशीर्वादित केलेला आहे. एकदा मंडळीतीलच एक सभासद मला सांगत होते, पाळकसाहेब, खरोखर आपली मंडळी ही आशीर्वादित मंडळी आहे. म्हटलं, कशा प्रकारे, कशी काय आशीर्वादित आहे? तो मला सांगू लागला, पाळकसाहेब, एक काळ असा होता की मंडळीचे सभासद भाड्याने राहत होते. कुणाचंच स्वतःचं घर नव्हतं. काही सभासदांना दवाखान्याच्या क्वार्टर मिळालं. काही सभासदांजवळ तर सायकल सुद्धा नव्हती. अनेकांचे लग्न झालेले नव्हते. भक्तीकरिता ठिकाण नव्हते. क्वार्टर्समध्येच त्यांना भक्ती घ्यावी लागत होती. कालांतराने दवाखान्याचा एक मोठा हॉल उपलब्ध झाला. आपल्याला माहिती आहे, त्यालाच आपण अध्ययन मंदिर म्हणत असतो. परिस्थिती बदलली. भक्ती नियमित होऊ लागली. भजने नियमित होत असत. सभासद प्रामाणिकपणे देवाला दान व दशांश देऊ लागले. देवाने त्याच्या कृपेची वृष्टी केली. मलाकी 3:10ची प्रचिती सर्वांना आली. पुढे ते सभासद सांगू लागले, अर्थात मला पुढं त्यांनी सांगितलं, ते म्हटले, पाळकसाहेब, आज प्रत्येकाजवळ स्वतःचं घर आहे. ज्यांच्याजवळ एकेकाळी सायकल नव्हती, आता त्यांच्या दारात कार आहे. ज्यांचे लग्न झाले नव्हते, ते आता विवाहित असून आई वडील बनलेले आहेत. एकेकाळी भक्तीकरिता ठिकाण नव्हतं, आज 150 ते 200 लोक बसतील एवढं मोठं चर्च आहे. एकेकाळी पाळकसाहेब भाड्याने राहत असत, आज मंडळीतर्फे पाळकसाहेबांकरिता पार्सनेज आहे. मंडळीचा तरुण तरुणीकरिता छोटं खेळाचं मैदान आहे. होय प्रियानो,
देवाने निश्चितच सेवाग्राम नॅझरीन चर्चला व कुटुंबांना आशीर्वादित केलेला आहे. इतर अनेक कारणापैकी इतर अनेक कारण आहेत, पण त्यापैकी एक कारण हे सुद्धा आहे की मंडळीचे सभासद प्रामाणिकपणे दशांश देतात. सर्व दशांश देणाऱ्या सभासदांचं मी विशेष अभिनंदन करतो. प्रियानो, हा संदेश पाहणाऱ्या व ऐकणाऱ्या जगातील सर्वच भावा बहिणींना मी आव्हान करीत आहे, मी विनंती करीत आहे, तुमच्या वैयक्तिक जीवनात किंवा कौटुंबिक जीवनात किंवा सामाजिक जीवनात आशीर्वाद पाहिजे का? जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाला पाहिजे का? मग प्रियानो, ही एक देवाची आज्ञा आहे. येशूच्या शब्दात जर सांगायचं तर देवाचं ते देवाला द्या. मार्क 12:1 मध्ये मार्क 12:17 मध्ये आपण ते वाचतो. मग देवाचं ते देवाला द्या, तर मग काय द्या? मलाकी त्याचं उत्तर देतो. मलाकी सांगतो दशमांश किंवा 10वा हिस्सा द्या. प्रियानो, भिवू नका, कमी पडणार नाही. लूक 6:38 नुसार त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुम्हाला दिले जाईल. द्या म्हणजे दिले जाईल. पौलाने फिलिप्पिकरास पत्राच्या 4थ्या अध्यायाच्या 19व्या वचनात जे सांगितलं तेच मी तुम्हाला सांगत आहे. माझा देव अर्थात आपणा सर्वांचा देव आपल्या संपत्त्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवी. प्रियानो, या थोडक्या वेळामध्ये आजच्या संदेशाद्वारे आपण समजून घेतलेलं आहे की दशांश देणे ही देवाची आज्ञा आहे. त्यानंतर दशांश म्हणून आपल्या सर्व उत्पन्नाचा 10वा भाग देवाला देणे. नंतर देवाला दान दशांश देणे ही आपल्याला विश्वासामुळे प्राप्त झालेली संधी आहे. त्यानंतर देवाला पूर्ण दशांश दिल्याने आपल्या घरात जीवनात काहीही आणि कधीही कमी पडत नाही. एवढंच नाही, दशांश देण्याद्वारे सर्वांना सर्वत्रच आशीर्वाद प्राप्त होतो. माझी खात्री आहे की देव आज तुम्हा प्रत्येकाशी बोललेला आहे. देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देव. प्रार्थना करूया. परमपवित्र सर्वसमर्थ आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करणाऱ्या महान पराक्रमी देवा प्रभू येशू ख्रिस्ता, मी तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला गौरवितो, कारण तू जिवंत परमेश्वर. आजच्या वचनाकरवी तू आम्हाला नव्याने तुझा स्पर्श केला. आमच्या अंतःकरणाला तू स्पर्श केले. आम्हाशी तू बोललेला आहे. आणि होय बाप्पा, पुन्हा एकदा तू आम्हाला याकरवी आठवण करून दिलेली आहे की आम्ही तुझ्या भांडारामध्ये तुझा 10वा हिस्सा टाकत राहा. आम्ही थांबवू. आणि होय बाप्पा, आमची स्तुती करतो तू आठवण करून दिल्याबद्दल. आम्ही स्तुती करीतो तू पुन्हा एकदा तुझ्या वचनाकरवी आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल, प्रेरणा केल्याबद्दल. सर्वशक्तिमान देवा, मी तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरवितो की मंडळीतील सर्व सभासदांना तू आशीर्वादित केलेला आहे. होय प्रभू, ज्यांना घरे नव्हती त्यांना तू घरे दिली. ज्यांच्याजवळ साधनं नव्हती त्यांना तू साधन दिली, आशीर्वाद दिला. आणि प्रभू, मला की 3:10 मध्ये ज्यावेळेस वाचतो की जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद. होय प्रभू, प्रत्येक कुटुंबाला तू आशीर्वाद दिलेले. केवळ कुटुंबालाच नाही, तर ह्या मंडळीला सुद्धा एवढा आशीर्वाद दिलेले प्रभू की जागा पुरणार नाही एवढं साहित्य, सामान आणि गोष्टी, वस्तू तू या ठिकाणी दिलेली आहे. आमची स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरवितो. मंडळातील सर्व सभासदांना आम्ही तुझ्या हातात सोपवून देतो. सर्वशक्तिमान देवा, आमची प्रार्थना आहे प्रामुख्याने वर्धा जिल्ह्यातील सर्व मंडळांकरिता आणि सर्व लोकांकरिता प्रत्येकाचं संरक्षण कर. आणि प्रभू, जे पॉझिटिव्हचं प्रमाण आहे ते वाढू देऊ नको, तर ते दिवसेंदिवस कमी व्हावं अशी तुझी कृपा, तुझी दया कर. संपूर्ण महाराष्ट्र राज्याकरिता आमची प्रार्थना आहे की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हे प्रमाण कमी व्हावं ही आमची प्रार्थना आहे. पण महाराष्ट्रच नाही, भारत देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश ह्या प्रभू ह्यामध्ये सुद्धा जे प्रमाण आहे ते प्रमाण कमी व्हावं, शून्य व्हावं ही आमची प्रार्थना. सर्वशक्तिमान देवा, आमची स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरवितो.
रेव्हरंड डॉक्टर पी जे मेश्रामकर यांच्या जीवनाकरिता, त्यांच्या जीवनातील सेवा कार्याकरिता आणि त्यांनी प्रभू जे काही कार्य केलेलं आहे त्याकरता स्तुती करतो. प्रभू पटना या ठिकाणी त्यांच्या मुलीकडे ते राहत आहेत, त्या ठिकाणी असताना लागणारी विशेष तुझी कृपा करू. उत्तम अशा प्रकारचं आरोग्य दे आणि दैनंदिन जीवन जगत असताना सर्व गरजा तुझ्या गौरव भांडारातून तू पूर्ण करावा ही आमची प्रार्थना आहे. तुझी कृपा करू, तुझा आशीर्वाद दे ही आमची प्रार्थना आहे. आम्ही प्रत्येकाला तुझ्या हातात सोपून देतो. सर्वशक्तिमान देवा, सुधाबाई यांना आम्ही तुझ्या हातात सोपून देतो. त्यांनाही तुझी कृपा करू, उत्तम अशा प्रकारचं आरोग्य दे. सोनू आहे, तिची मुलगी आणि मिस्टर यांना आम्ही तुझ्या हातात सोपून देतो. त्यांना तू आशीर्वाद दे. पुणे या ठिकाणी सर्वशक्तिमान देवा अतुल आहे, त्याची पत्नी आहे सुनीता आणि लेकरं आहेत. त्या प्रत्येकाला तुझी कृपा करू, तुझा आशीर्वाद दे आणि त्यांच्याकडूनही तुझं गौरव व्हावं ही आमची प्रार्थना आहे. सर्वशक्तिमान देवा, आम्ही प्रार्थना करीतो विलास पाखरे दादा ह्यांच्याकरिता. होय सर्वशक्तिमान देवा, आमची स्तुती करतो की या मंडळीचं सभासद होऊन त्यांना 34 वर्ष झालेले आहे. संपूर्ण कुटुंबाला, सिस्टर विशाल, अपूर्वा, जोशुआ, डॉक्टर विकास, या प्रत्येकाला आम्ही तुझ्या हातात सोपून देतो आणि आम्ही स्तुती करतो त्यांच्या जीवनाकरिता. प्रभू सोबतच आम्ही विलासदादांकरता प्रार्थना करीतो की प्रभू त्यांच्याकडे जी एक वर्धा जिल्ह्यामध्ये जी जबाबदारी मिळालेली आहे, प्रभू शरद पवार विचार मंच याचं अध्यक्षपद, प्रभू या माध्यमातून ज्या काही उत्तमातल्या उत्तम गोष्टी करण्याची संधी मिळेल त्याकरता त्यांना विशेष तुझी कृपा पुरवी, त्यांचे मार्ग मोकळे कर आणि त्याकडून तुझं गौरव व्हावं ही आमची प्रार्थना आहे. सर्वशक्तिमान देवा, यावेळेस प्रार्थना करतो विशेष करून अनिताकरिता. मागील दिवसामध्ये तिच्या पायाच्या अंगठ्याला जे काही मार लागलं आणि थोडं क्रॅक झालेलं आहे आणि डॉक्टर लोकांनी आराम करण्याकरिता प्रभू सांगितलेले आहे. प्रभू आम्ही तिला तुझ्या हातात सोपून देतो. तुझा स्पर्श कर, ज्या वेदना असतील त्या तू घालून दे आणि लवकरात लवकर तिचा अंगठा आणि पाय बरं व्हावं अशाच प्रकारचं होते. सर्वशक्तिमान देवा, आम्ही यावेळेस प्रार्थना करीतो, आठवण करीतो रेव्हरंड डी जे भालेराव DS साहेब, त्यांचं कुटुंब, पाडकीनबाई, लेकरं पुसद या ठिकाणी आहेत आणि आम्हाला समजलं प्रभू की त्यांच्या समोरच्याच घरामध्ये पॉझिटिव्ह अशा प्रकारचं काही लोक निघालेले आहेत आणि त्या एरियाला सील केलेलं आहे. होय प्रभू, जी मनात अंतकणात भीती असेल ती भीती घालून देणारा तू परमेश्वर आहे. त्या घराभोवती तुझ्या दिव्यदूतांचा पहारा असू दे आणि इन्फेक्शनला कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी तू एंट्री करू देऊ नको ही आमची प्रार्थना आहे. म्हणून संपूर्ण कुटुंबाला आम्ही तुझ्या हातात सोपून देतो. सर्वशक्तिमान देवा, पूर्व महाराष्ट्र प्रांताचे सर्व पाळक बांधव वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, ज्या स्थितीमध्ये आहेत तू जाणतोस. प्रत्येक पाळक बांधवाला तुझी कृपा पुरवी, त्यांच्या गरजा पूर्ण कर आणि त्यांचे कुटुंब या दिवसामध्ये प्रभू त्यांची काळजी घेण्याकरता तू मार्ग मोकळे कर ही आमची प्रार्थना आहे. सर्वशक्तिमान देवा, चर्च ऑफ द नॅझरेनचं इंडिया फील्ड, या फील्ड करिता आमची प्रार्थना आहे. फील्ड स्ट्रॅटेजी कोऑर्डिनेटर रेव्हरंड सुनील दांडगे यांच्याकरिता आणि मिसेस दांडगे यांच्याकरिता आणि लेकरांकरिता एवढंच नाही, आणि प्रभू जे सर्व त्यांचे सहकारी बोर्ड आहेत, सर्व प्रांताध्यक्ष आहेत आणि संपूर्ण भारत देशामध्ये चर्च ऑफ द नॅझरेनचं सेवा कार्य, या कार्याला आम्ही तुझ्या हातात सोपून देतो. तुझी कृपा पुरेल आणि हे कार्य दिवसेंदिवस वाढत राहो ही आमची प्रार्थना आहे. आम्ही सर्व काही तुझ्या हातात सोपून देतो. सर्व काही तुझ्याच इच्छेनुसार घडून यावं ही आमची प्रार्थना आहे. पुन्हा एकदा आमची स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरवतो सर्वशक्तिमान देवा की तू आम्हाला आठवण करून दिलेली आहे की तुझ्या भांडारामध्ये आम्ही 10वा हिस्सा दशमांश टाकावा. आम्ही तुझे उपकार मानतो, तुझ्या नावाला गौरवतो. आम्ही सर्व काही तुझ्या हातात सोपून देतो. आमचा धन्यवाद अर्पण ख्रिस्त तुझ्या पवित्र आणि गोड नावाची प्रार्थना केली म्हणून आहे. यावेळेस प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानजा, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडले तशीच तू आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून सोडी, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देव. मे गॉड ब्लेस यू ऑल.